आता तुम्हाला काय करायचं आहे, ऑक्झिलरीज बघायचे आहेत. ओके, ते हलवू नको रे. ऑक्झिलरीज बघायचे आहेत. आता जास्त काही शिकवत बसत नाही, जे पेपरला येणार आहे ना तेवढंच शिकवते तुम्हाला. तुम्हाला ऑक्झिलरी जर का त्यांनी ऍडवाइस साठी विचारला, ऍडवाइस साठी काय वापरायचा, शुड वापरायचा. ओके, जर का त्यांनी तुम्हाला रेग्युलॅरिटीसाठी विचारला, काय रेग्युलॅरिटीसाठी, तर तुम्ही इथे वापरणार वुड किंवा यूज टू. जर का तुम्हाला त्यांनी ऑक्झिलरी सांगितला सर्टन साठी, काय सर्टन साठी, तर वापरायचा विल. डिझायर साठी वापरायला लावला, स्विफ्ट डिझायर नाही, डिझायर म्हणजे इच्छा, तरी वापरायचा विल. आलं का लक्षात? नक्की. जर का त्यांनी तुम्हाला सांगितलं कंपल्शन साठी, नको ना, कंपल्शन साठी तुम्ही काय वापरणार, मस्ट किंवा ऑट टू, OUGHT, ऑट टू. मस्ट आठवतोय ना, तर चालू द्यायचं. पण समजा चुकून ऑट टू आला, तरी का ऑप्शन देतात, आणि ऑप्शन मध्ये मस्ट ऐवजी ऑट टू आला आणि सांगितलं वापरा कंपल्शन साठी, तर मग ऑट टूच शोधायला लागेल ना आपल्याला. म्हणून कंपल्शन असो नाही तर पोरांनो ऑब्लिगेशन असो, दोघांसाठी काय वापरायचा, मस्ट किंवा ऑट टू. ऑट टू. ओके, मग आता हे ऑब्लिगेशनचं झालं तुमचं. जर का तुम्हाला कोणी म्हटलं नेसेसरीसाठी वापरा, नेसेसिटीसाठी किंवा नेसेसरीसाठी, तर तुम्ही इथे वापरणार नीड टू. डायरेक्ट एक्झाम साठी शिकवते आता. नंतर आता तुमच्याकडे समजा कोणी तुम्हाला विचारलं ॲबिलिटी किंवा पॉसिबिलिटीसाठी, कशासाठी, ॲबिलिटी और पॉसिबिलिटी साठी वापरलं, तर तुम्ही म्हणणार मे किंवा माइट. जर का वाक्यात होता कॅन तर तुम्ही वापराल मे, वाक्यात होता कुड तर तुम्ही वापराल माइट. त्या कॅनला उडवायचं आणि मग मे टाकायचं, त्या कुडला उडवायचं आणि मग माइट टाकायचं. कळलं का? त्या वाक्यात होता हॅव टू, तर तुम्ही त्या हॅव टूला उडवून काय टाकाल, मे. आणि त्या वाक्यात जर का हॅड टू असेल तर वापरणार माइट. कळलं? आता हा शुड वुड झाला आपला, पण अजून एक मे आणि माइटची अजून एक गोष्ट राहिली, ती काय ऐका. तुम्हाला कोणी विचारलं लीस्ट सर्टन. लीस्ट सर्टन म्हणजे माहिती का किती टक्के, अगदी 1-2%, तेव्हा तुम्ही वापरतात माइट. गॅरंटीच नाही भाई आपल्याला त्याची, तेव्हा तुम्ही काय वापराल, माइट वापराल. आणि लेस सर्टन आहे, लेस सर्टन म्हणजे आपण नाही का टीचरांना विचारतो, टीचर आत येऊ का, 50% चान्सेस आहे मॅम हो म्हणतील, नाही तर हाकलून देतील. 50-50 चान्सेस म्हणजे मे. आलं का लक्षात? हे तुमचे मॉडेल ऑक्झिलरीचे पेपरला कंपल्सरी येतात, म्हणजे येतात. त्यातला एक क्वेश्चन येतोच तुम्हाला. आलं का लक्षात? एक वाक्य दिलेलं असतं, त्यातला एक उडवायचा आणि दुसऱ्याला टाकायचा. आता एक वाक्य आलं होतं, शी कॅन होल्ड मीटिंग, आणि कंसात म्हटलं होतं यूज मॉडेल ऑक्झिलरी शोईंग नेसेसिटी. तर तुम्ही या कॅनला काढून काय टाकाल, नीड टू. शी नीड टू होल्ड मीटिंग, कॅनला उडवायचा आणि नीड टूला टाकायचा. निगेटिव्ह नेसेसिटी असेल तर नीड नॉट टू. कळलं का? नक्की पक्का ना? आता वाक्यात होता कॅन आणि म्हटलं यूज मॉडेल ऑक्झिलरी. मॉडेल ऑक्झिलरी कशासाठी काहीच विचारलं नाही, हे फंक्शन्स आहेत ना आपले, ह्या फंक्शनचं नावच घेतलं नाही त्यांनी, फक्त म्हटलं यूज मॉडेल ऑक्झिलरी. आणि वाक्यात काय होता, कॅन. तर तुम्ही कोणाला वापरणार, मे किंवा माइटला. म्हणजे कॅन किंवा कुड आलेला आहे आणि त्यांनी काय वापरायचंय ते नाही सांगितलं, तर कॅन असेल तर मे, कुड असेल तर माइट. वाक्यात जर का डज आलाय, काय आलाय, डज, आणि त्यांनी फक्त म्हटलं यूज मॉडेल ऑक्झिलरी, अशा वेळेला तुम्ही काय वापराल, वुड किंवा यूज टू. कळलं का बाळा? जर का वाक्यामध्ये आला हॅव टू, हॅज टू किंवा हॅड टू, काय बोलले मी तुम्हाला, हॅव टू, हॅज टू किंवा हॅड टू, आणि त्यांनी काही सांगितलं नाही काय वापरायचंय, तेव्हा तुम्हाला मस्ट किंवा ऑट टू वापरायचंय. कारण हॅव टूचा अर्थच तो आहे, कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन. तुला हे करावंच लागेल, यू हॅव टू डू दिस किंवा यू मस्ट डू दिस, दोघांचा अर्थ सेम आहे. तिकडं हॅव टू, इकडं मस्ट. कळलं का? समजलं? नक्की. हे होतं तुमचे ऑक्झिलरीज. ओके.